घरामध्ये नेहमी आजारपणामध्ये पैसा जातोय, औषधांमध्ये पैसा वाया जातोय, तुमच्या मागे नेहमी आजारपण आहे, कटकटी घरामध्ये, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये, तर किचन मधल्या ह्या चुका तुमच्या घरामध्ये होऊ शकतात, ह्या टाळल्या पाहिजेत. आपल्या किचनमध्ये मीठ तुम्ही ज्या प्रकारे ठेवता, मीठ हे प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये कधीच ठेवायचं नाही. हे काचेच्या बरणीमध्ये, चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवा. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात वाढली असेल तर आपण लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडे समुद्र मीठ टाकतो आणि लादी पुसतो, नकारात्मक ऊर्जा कमी होते. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये पण काही ठिकाणी पाण्यामध्ये मीठ टाकले जातं आणि पाय बुडून ठेवले जातात, टॉक्सिक कमी होण्याकरता, निगेटिव्हिटी कमी होण्याकरता, पेन कमी होण्याकरता. बरेच उपाय आहेत मिठाचे. मिठाच्या बरणीमध्ये काही लवंगा देखील ठेवा. किती ठेवा असं काय लिमिट नाही आहे. 4, 5, 10 लवंगा ठेवा. घरामध्ये सतत आजारपण असेल ते लवकर कमी होऊ शकतं. किचनमध्ये जी स्त्री काम करते त्या विचारांचा प्रभाव त्या अन्नावरती होत असतो. महिलांसाठी खास महत्त्वाची गोष्ट आहे, नामस्मरण करत तुम्ही अन्न तयार करा. बेसिन असतं, वॉश बेसिन, तिकडे जर का तुम्ही भांडे धुताय, घासताय, त्यानंतर त्या नळाचा पाण्याचा स्पीड कमी ठेवा. जास्त पाणी आहे म्हणून खूप वापर करू नका. कमी प्रमाणामध्ये फ्लो ठेवला पाहिजे. पाण्याचा दुरुपयोग टाळता येईल तेवढं कमी करा. छोटीशी गोष्ट आहे, खूप महत्त्वाची आहे, परंतु याच्यामुळे तुमच्या घरातल्या लक्ष्मीवरती खूप फरक पडतो, पैशावरती फरक पडतो.